आणि आता बातमी आरक्षणासंदर्भातली। राज्यात आरक्षणावरून ओबीसी आणि बंजारा समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत। मराठा आरक्षणाच्या जेआर विरोधात हिंगोलीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा निघाला, तर एसटीतनं आरक्षण देण्याची मागणी करत बंजारा समाजानं सुद्धा आंदोलन केलं। तर दुसरीकडे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झालेलं आहे। हिंगोलीत ओबीसींचा भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला। मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी मोर्चातून करण्यात आली। लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। हा जो जीआर काढलाय हा ओबीसीचा आरक्षण संपवणारा जीआर आहे। मुख्यमंत्री महोदयावर आजही आमचा विश्वास आहे की हा बेकायदा जीआर तुम्ही पहिल्यांदा रद्द करा, कारण या जीआर अन्वये तुम्ही कितीतरी मला धक्का लागला नाही तरी धक्का लागून गेलेला आहे, ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। दुसरीकडे एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजानं मोर्चे काढले। वाशिम तहसील कार्यालयावर बंजारा समाजानं मोर्चा काढला। बंजारा समाजातले नागरिक आणि महंतही या मोर्चात सहभागी झाले। जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। चाळीसगावमध्येही पारंपरिक वेशभूषेत बंजारा समाजानं मोर्चा काढला। छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत निवेदन दिलं। जालन्यात बंजारा आमरण उपोषण स्थळी लोणीकरांनी भेट दिली। बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याच्या प्रश्नावर माझी भूमिका सकारात्मक असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। त्या मागणीबद्दल मी ऑलरेडी सकारात्मक भूमिका दाखवली, पण मी कोण देणारी? मी काही सुप्रीम कोर्ट नाही, मी काही केंद्र शासन नाही आणि मी सर्व त्याचं संविधान नाही। संविधानाच्या चौकटीमध्ये समाजांना न्याय मिळाला पाहिजे, मग तो गरीब मराठापासूनच बंजारा समाजापर्यंत सर्वांना। जालन्यात एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक झालाय। दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। मराठवाड्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू करण्यात आलंय। धाराशिवमध्येही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं। हिंगोलीत मंत्री जिरवळांच्या हस्ते 50 कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली। लातूरमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप झालं। कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झाल्यानंतर जरांगे पाटलांनी चलो दिल्लीचा नारा दिलाय। हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीत देशभरातील मराठा समाजाचं अधिवेशन घेणार असं जरांगेंनी सांगितलंय। दिल्लीपर्यंत झेंडा ते दिवशी भगवा फडकतो। कुठं कुठे आपल्या राज्याचे पवित्र पाय लागले, पवित्र भूमी झाली, त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राव। म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी, आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला। एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो, मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो।